सरकारनं आता लक्ष दिलं आहे। आदिम जमातींसाठी पंतप्रधान जनमन योजनेच्या माध्यमातून सरकार विविध योजना राबवणार आहे। आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकार प्रयत्न करणार आहे। कातकरी समाज, कोरकू समाज, कोलाम समाज या समाजांसाठी 11 विभागाच्या तब्बल 14 योजना सरकार आणणार आहे। तर मुख्यमंत्री फडणवीसांकडून योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले। आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक प्रगतीवर अधिक लक्ष देण्याच्या सूचना आदिवासी मंत्री अशोक उईकेंनी दिल्या। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी तुषार रूपनवर हे आपल्यासोबत जोडले जाणार आहेत। आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्याचे सरकारचे प्रयत्न आपल्याला दिसून येत आहेत। आदिम जमातींसाठी पंतप्रधान जनमन योजना राबवली जाणार आहे आणि त्याचबरोबर त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी इतरही उपाययोजना केल्या जाणार आहेत। कातकरी, कोरकू, कोलाम समाजासाठी 11 विभागांच्या 14 योजना राबवल्या जाणार असल्याची माहिती आहे। तर मुख्यमंत्री फडणवीसांकडून योजनांच्या तातडीने अंमलबजावणीचे आदेश दिलेले आहेत। आदिवासींसाठी राज्य सरकार 16 योजनांचा लाभ देणार आहे। त्यामुळे राज्यातील ज्या आदिम जमाती आहेत त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं दिसतंय। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी तुषार रूपनवर हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। पुन्हा एकदा तुषार, काय सांगाल, ज्या आदिवासी जमाती आहेत त्यांच्यासाठीच्या या योजना नेमक्या कोणत्या आहेत, कशा पद्धतीने प्रयत्न केले जाणार आहेत? फरा आपण जर पाहिलं असेल तर आदिवासी समाजासाठी प्रामुख्याने 16 योजनांचा हा लाभ दिला जाणार आहे आणि या 16 योजना प्रामुख्याने आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक या 3 गोष्टींवरती आपल्याला जास्तीत जास्त फोकस ठेवावा असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदिवासी मंत्री अशोक उईके यांना सांगितलेलं आहे। आणि त्या संदर्भामध्ये स्वतः अशोक उईके आपल्याला आढावा घेताना पाहायला मिळतात। आपण जर पाहिलं असेल तर आदिवासी समाजामध्ये कातकरी समाज असेल, कोरकू समाज असेल, कोलाम समाज असेल, या समाजासाठी 11 विभागांच्या तब्बल या वेगळ्या 14 योजना आहेत आणि या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी, त्यांचा आर्थिक स्तर, शैक्षणिक स्तर, सामाजिक स्तर तिन्ही स्तर उंचावेत ह्या प्रकारचे स्पष्ट आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदिवासी मंत्री अशोक उईके यांना दिलेले आहेत। त्याचप्रमाणे आदिवासी विभागाचे सचिवांना देखील या संदर्भातले आदेश देण्यात आलेले आहेत। आता आदिवासी विभागाचे सचिव आणि आदिवासी मंत्री ह्या योजना कशा प्रकारे इम्प्लिमेंट करतात, त्याची कशी प्रभावीपणे अंमलबजावणी करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। मात्र देवेंद्र फडणवीस यांचा एकच हेतू आहे की प्रत्येक आदिवासी कुटुंबाचा आर्थिक स्तर असेल, सामाजिक स्तर असेल किंवा शैक्षणिक स्तर असेल यामध्ये प्रगती होताना पाहायला मिळाली पाहिजे। निश्चितच तुषार, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।